सन्मान्य सभापती महोदय, याच्यानंतर सन्मान्य सदस्य संजय खोडके साहेबांनी या ठिकाणी होत असणाऱ्या बालमृत्यूचे एकूण प्रमाण आणि त्यानंतर शासन कोणत्या पद्धतीच्या उपाययोजना करते याबद्दलचा प्रश्न विचारला आहे। आता प्रश्नाबरोबर आम्ही मांडलेल्या उत्तराला सुद्धा त्यांनी ते सगळं सांगून टाकलं, त्यामुळे प्रश्न काय होतो की आम्ही काय सांगायचं असा प्रश्न होतोय। म्हणजे आमच्याकडे जो डाटा तयार आहे त्या डाट्याप्रमाणे भारतात आता सध्या स्थितीत काय आहे आणि आम्ही काय केलंय ह्या सगळ्याचा डाटा घेऊन आम्ही बसलो, परंतु आपला त्यामधला अभ्यास आहे, त्याच्यामध्ये अनेक वर्ष आपण काम करत आहे, त्यामुळे या सगळ्या डाट्यापेक्षा सुद्धा पुढे जायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण मांडली आणि ते अतिशय रास्त आहे। मला असं वाटतं की एकूण सगळं जे काही काम चाललेलं आहे त्या सगळ्या कामामध्ये जे काही एकूण देश पातळीवरचं एकूण इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये जी काय राज्य पुढे आहेत त्याच्यामध्ये आपण आहोतच आहोत, पण केवळ एवढ्यावरती समाधान मानणं हे अपेक्षित नाही। महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला जेवढ्या गतीनं ते काम करायला पाहिजे त्यासाठी निश्चितपणे अजूनही आम्ही खूप स्टेप्स घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुमच्या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की एकूणच आता आपल्याला शाश्वत विकास ध्येयाचं एकूण नवजात मृत्यू दराचं जे काय एकूण प्रमाण आहे भारताचं 18 आहे, महाराष्ट्राचं 10 आहे। अर्भक मृत्यू दरामध्ये सुद्धा भारताचं एकूण प्रमाण आहे ते 24 आहे, त्याच्यामध्ये आपण 13 वरती आहोत। बाल मृत्यू दरामध्ये भारताचा एकूण सगळा 28चा आता प्रमाण आहे, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमाण 15 मध्ये आहोत। म्हणजे हे एकूण सगळे आकडे बघितले तर निश्चितपणे सगळ्या देशपातळीवरच्या आकड्यामध्ये आपण ठीक आहोत, परंतु आपल्या सगळ्यांना अजून खूप चांगलं काम करणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या कामासाठी एकापेक्षा एक असे आम्ही सगळे GR काढले। आता GR कुठले कुठले आहेत? आदिवासी भागातील बालमृत्यू टाळण्यासाठी गठीत गाभा समिती कोर कमिटी 2013ला नेमली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आदिवासी आरोग्य समिती आपण नेमली। त्याच्यानंतर परत 2025ला आदिवासी क्षेत्रातल्या कुपोषणाच्या समस्यांसाठी विविध विभागाच्या समन्वय साधून उपाययोजना सुचवण्यासाठी सन्माननीय माजी मंत्री दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखालची राज्य कृती दलाची टास्क फोर्ससुद्धा आपण नेमलेला आहे। आणि त्याच्यानंतर परत 6/5/2025ला राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती की जे स्टेट लेवल इम्प्लिमेंटिंग कमिटी म्हणून आपण तीसुद्धा आपण गठीत केलेली आहे। म्हणजे एकापेक्षा एक सगळ्या कमिटी नेमल्या आहेत, त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपण सगळ्या अनेक उपाययोजना करतोय। फक्त प्रश्न असा आहे की त्या राईटली इम्प्लिमेंट होण्यासाठी मॉनिटरिंग जे पाहिजे ते लोकप्रतिनिधींचं पाहिजे। आपण आता सांगितलं की माहितीच्या अधिकारामध्ये स्वयंसेवी संस्थांना ह्या माहित्या मागाव्या लागतात, हे आमच्या सगळ्या डिपार्टमेंटचं सुद्धा थोडंसं आम्ही विचारणा करण्याची आवश्यकता अशा पद्धतीचं काम आहे। त्यामुळे एका बाजूला आपल्या नवसंजीवनीच्या सगळ्या जे काही NGOचे कार्यकर्ते असतील त्यांच्या समेत आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या समेत एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग, दुसऱ्या बाजूला आदिवासी विभाग आणि तिसऱ्या बाजूला महिला बाल कल्याणच्या मंत्री सन्माननीय तटकरे ताई, हे तिघंजण मिळून आम्ही बसू। त्याला कारण असं आहे की हायकोर्टाच्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते बघितलं तर ते काम अपेक्षित झालेलं नाही आणि मग आपण सांगताय तसं तिथं आम्ही स्पेशलिस्ट द्यायसाठी तरतूद केली, हायकोर्टनं सांगितलं आहे आणि जर ते होत नसेल तर त्याबद्दल ज्या काय उपाययोजना करायला पाहिजे त्याच्यामध्ये जी काय दिरंगाई होते त्या सगळ्या गोष्टींचं निराकरण आपण करू आणि आपला उद्देश आणि आपल्या सगळ्यांना जी काय उद्दिष्ट गाठायचं आहे त्यासाठी अगदी योग्य पद्धतीचं नियोजन करून आपण कामाला लागू।